आज 5 मार्च आजपासून 40 दिवस आणि 6 रविवार ख्रिस्त सभा उपवास काळ साजरा करत असतो. या कालावधीमध्ये प्रार्थना, उपास आणि दानधर्म यावर लक्ष केंद्रित केलं जातं. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस विशेष म्हणजे अरण्यामध्ये राहिला आणि त्याने मोहावर विजय मिळवला. त्याप्रमाणे या दिवसांमध्ये आध्यात्मिक जीवनाचं नूतनीकरण करण्यासाठी हा कालावधी आध्यात्मिकतेचा वसंत ऋतू म्हणून मानला जातो. या कालावधीमध्ये विशेषतः लोक वेगवेगळ्या प्रकारे त्यागकृत्य करत असतात. तीर्थयात्रा आणि विशेष म्हणजे उपास आणि दानधर्म याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनामध्ये ते सहभागी होत असतात. यंदाचं वर्ष हे जुबिली वर्ष आहे आणि त्यामुळे या वर्षाला एक विशिष्ट झालर आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक पॅरिशमध्ये जुबिली क्रॉस जो तयार केलेला आहे तो आजपासून त्याची प्रतिष्ठापना प्रत्येक चर्चमध्ये केली गेलेली आहे. याचा आशीर्वाद विधी काल सकाळी 7च्या मिसावर संत फ्रान्सिस झेवियर चर्च गिरीज येथे आपले विशेष महोदय थॉमस डिसूजा यांनी केलेला आहे आणि हा क्रॉस गावागावात आणि गाव परिवारात देखील जाणार आहे. विशेषतः या क्रॉसद्वारे आपल्याला आशेची तीर्थयात्री हा जो विषय आहे त्याला धरून हल्लीच्या काळामध्ये जे विपरीत वातावरण आहे, विचित्र आहे, त्यामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताची शिकवण आणि त्याचं जीवन आणि त्याचं पुनरुत्थान हे कसं कामी येईल, कसं उपयोगी ठरेल या दृष्टीने संपूर्ण जगभर जुबिली वर्ष साजरं केलं जात असताना आपल्याकडे आलेला हा जो क्रूस आहे तो क्रूस बोलका आहे आणि आपल्या सर्वांना आधार देणारा आहे. ही मध्यवर्ती संकल्पना पोप महोदयांनी घोषित केलेली आहे. पोप फ्रान्सिस यांनी की आशा निराश करत नाही, आशा नाराज करत नाही आणि तो संदेश यंदाच्या आपल्या जुबिली वर्षाच्या निमित्तानं या उपवास काळासाठी आपल्याला उपयोगी करणार आहे. आपल्या सर्वांना हा कालावधी 40 दिवस आणि 6 रविवार हा कालावधी आपल्या आध्यात्मिक नूतनीकरणासाठी, वैयक्तिक परिवर्तनासाठी, आध्यात्मिकतेचा वसंत ऋतू व्हावा अशी शुभेच्छा मी आपल्या सर्वांना देत आहे.